स्वागत आहे तुमचं भारती किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत चणे फरसबीची भाजी। त्यासाठी आपण घेतलं टोमॅटो, कोथिंबीरचे दांडे, कांदा घेतलाय, लसूण घेतलाय, मिरची घेतली। आता आपण फोडणी घालूया। फोडणीला बघा। आणि हां, मी हे पाणी कुकर 3 शिट्या घेतल्यात चण्याचे, भिजत घातले रात्री आणि 3 शिट्या घेतल्या। त्याचं पाणी आहे ना ते फेकायचं नाही, आपण भाजीत घालायचं थोडं थोडं। आता आपण भाजी दाखवते तुम्हाला कशी। बघा, तेल घालूया 2 पळ्या आणि जरासं चणे आहेत ना, चण्याला जरा तेल असलं की बरं लागतं। 2 पळ्या आणि जरासं तेल घातलं। आता मोहरी थोडीशी गरम होऊ द्या, तेल थोडीशी मोहरी, घालूया। तेल गरम झालं की तडतडेल ते, थोडीशी मोहरी घालूया। चला, आता राई तडतडली की जिरं घालायचं। जिरं घातलं की जिरं तडतडलं चांगलं, राई जिरं तडतडलं की मग आपण हिंग घालूया। थोडा हिंग घातला, मग नंतर चांगली फोडणी झाली की आपण तडतडली ना फोडणी, आता लसूण आणि मिरची, लसूण मिरची। आता आपण कांदा घालूया। मला अशीच फोडणी आवडते, कांदा टोमॅटो मी एकत्रच घालते कारण का चांगला शिजतो। मला हे शिजायसाठी थोडं मीठ, कांदा चांगला जरा होऊ द्या, 2 मिनिटं, अजून 2 मिनिटं चांगला शिजेल। चांगला कांदा शिजला 2 मिनिटं किंवा स्टॉप करतो। तेल नको टाकू, काढते, कट करते, जास्त नाही टाकायचं, थोडं पडलं ना म्हणून टाकलं। तेल थोडं कमी वाटत होतं ना, चण्याच्या भाजीला तेल लागतं ना, म्हणून थोडं तेल घातलं, मला थोडं कमी वाटलं म्हणून घातलं। आता आपण हळद घालणार आहोत आणि धणे जिरे पावडर,
काश्मीरी. संपली आहे काश्मीरी, 2 चमचे घालायचे. करायला लागेल. आणि किचन किंग मसाला. एक छोटा चमचा किचन किंग मसाला घालायचा. आता मालवणी मसाला घालायचा. नंतर 4 चमचे शेंगदाण्याचा कूट. आता थोडंसं हे आपण जे उकळलेलं पाणी आहे ना चण्याचं ते घालायचं आणि मसाला चांगला शिजवून घ्यायचा. मसाला शिजला ना चांगला की नंतर सगळं घालायचं. थोडं मीठ पण घालायचं, कारण आपण कांदा शिजवताना मीठ कमी घालतो ना, थोडं घालायचं. आमचं काय चुकत असेल बोलताना, आम्ही नवीन आहेत ना, जरा समजून घ्या. आता चणे हे शिजलं, चांगलं तरी आली आहे. हे शिजलं ना की मग आपण चणे घालायचे. चणे झाले की आपण फरसबी कापून धुवून घेतली आहे ती टाकायची. चणे फरस. नंतर आपली थोडी ही कोथिंबीर ठेवली आहे ना, ही आपण नंतर चणा करायची भाजी चपाती बरोबर, भाकरी बरोबर छान लागते. हो, काही लोक खोबरं घालतात, आमच्याकडे खोबरं खायला बघत नाहीत ना. खोबरं पण छान लागतं ह्याच्यामध्ये. आणि आता आपण वाफेवर पाणी ठेवूया. पाणी म्हणजे मला वाटतं पाणी नाही ठेवायचं, कारण का हे पाणी आहे ना तेच आपण घालायचं. वाफेवर पाणी आपण ठेवायचं नाही. फक्त हे थोडं थोडं आपलं चणे शिजलेलं आहे ना ते थोडं थोडं पाणी आपण 5 मिनिटं राहू द्या. तुझा आवाज येतो. आपण आता थोड्या वेळाने करूया भाजी. हे बघा आता पाणी सुकलंय ना, हे राहिलेलं थोडं पाणी आहे ना ते पण आपण घालून टाकूया, म्हणजे फरसबी चणे सगळं मिळून येईल ना व्यवस्थित. मी हे वाटीभर पाणी जे होतं ना ते मी सगळं टाकलं याच्यामध्ये, म्हणजे ही भाजी छान होते. ते पाणी फेकायचं नाही. ते चणे आपण उकळवतो ना ते पाणी फेकायचं नाही. ते पाणी थोडं थोडं करून असं टाकायचं, म्हणजे भाजी छान होते. आता भाजी होईपर्यंत 10 मिनिटं लागतात. ठीक, चला आता आपली भाजी झाली. आता आपण कोथिंबीर घालूया थोडीशीच. आता मी काय कोथिंबीर महाग आहे म्हणून मी थोडी घालते. कोथिंबीर असली की जरा बरं वाटतं, जास्त असली तर पण नाही मी घालत, थोडीशीच घालते, नाही आहे ना जास्त. आता भाजी झाली आपली. बघा भाजी किती छान झाली आहे, सुगंध छान, भाजी छान झाली. आता ही भाकरी बरोबर चपाती बरोबर छान लागते. तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, कसली पटपट चण्याची भाजी छानच लागते. बघा झाली. चला गॅस बंद. आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.